नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमाच्या मराठी या विषयाची जी 16वी कविता आहे, स्वप्न करू साकार, ती आपण आज पाहणार आहोत. या कवितेचे जे लेखक आहेत ते आहे किशोर पाठक आणि ह्या दिलेल्या कवितेमध्ये त्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले. कृषी संस्कृती, आपल्या देशाची श्रमप्रतिष्ठा आणि एकजूट याचं सामर्थ्य आणि अशा या मूल्यांचं महत्त्व काय आहे, ते या कवितेद्वारे कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण ही कविता बघूया. या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. आता या इथे आमचा अधिकार म्हणजे कोणाचा म्हटलेला आहे, तर या मातीवर ज्यांचा अधिकार आहे त्यांचा. ते अमुचे म्हटलेले आहे. तर या मातीवर कोणाचा अधिकार आहे? तर या देशातील शेतकऱ्यांचा या मातीवर अधिकार आहे. अमुचा म्हणजे आमचा, अधिकार म्हणजे हक्क आणि नव्या पिढीचे, नव्या युगाचे. पिढी म्हणजे काय? तर जी येणारी पिढी, पुढची पिढी म्हणजे वंश जो असतो तो. आणि युग म्हणजे सुमारे 100 वर्षाचा कालखंड. या कवितेद्वारे कवी आपल्या भारत देशाचे स्वप्न रेखाटताना असे म्हणतो, की या देशाची माती, येथील संस्कृती, परंपरा कोणाची आहे? तर आपल्या या भारतीयांची आहे. आणि यावर केवळ आमचाच अधिकार आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील जो शेतकरी आहे, तो येथील भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने या मातीवर जास्त अधिकार आहे. शेतकरी काय करतो? तर या काळ्या मातीची मशागत करून, धर्तीवर पिके पिकवून देशाची अन्नधान्याची गरज भागवत असतो. आणि यामुळेच मग नव्या पिढीचं जे स्वप्न आहे, नवीन पिढी जे स्वप्न पाहतं, ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. साकार होतं म्हणजे पूर्ण होतं. असा या 2 ओळींचा अर्थ आहे. पुढे बघूया आपण. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. फुला फुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन. मंगल म्हणजे पवित्र. मंगलचा अर्थ आहे पवित्र. चैतन्याचे फिरे सुदर्शन. चैतन्य म्हणजे काय? तर उत्साह. आणि सुदर्शन म्हणजे सुदर्शन चक्र, जे श्रीकृष्णांच्या हातामध्ये होतं ते. अपरंपार. अपरंपार म्हणजे पुष्कळ, मोठ्या प्रमाणात. आता कवी आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य रेखाटताना कृषी संस्कृतीचं जे महत्व आहे, ते आपल्याला या ओळींमधून पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण धरती फुला-पानांनी सजलेली असते. शेतकऱ्याने घेतलेल्या मेहनतीमुळे ही धरती फुला-फळांनी बहरून निघते. धरतीचे हे सौंदर्य पाहून सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वत्र चैतन्य निर्माण होते. आणि म्हणजे शेतकऱ्याने जी मेहनत घेतलेली आहे मातीमध्ये, त्या मातीमधून पीक वर आल्यानंतर, ते फुला-फळांनी बहरल्यानंतर, तो जो बघण्याचा जो आनंद आहे, आपल्या मेहनतीचं जे फळ आलेलं आहे, ते पाहण्यात जो आनंद आहे, तो आनंद केवळ शेतकरीच सांगू शकतो. ज्याप्रमाणे सुदर्शन फिरल्यावर दुःखाचा, अडचणींचा नाश होतो. म्हणजे श्रीकृष्णांनी काय केलं? सुदर्शन चक्र फिरवलं. कशासाठी? तर जे विकृत लोकं होती, त्यांना त्यांच्या विरोधात त्यांचा नाश करण्यासाठी सुदर्शन चक्र फिरवलं. तर तसंच अडचणींचा जसा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो, त्याप्रमाणे शेतकरी आपल्या कष्टांनी चैतन्याचे, आनंदाचे जणू काही सुदर्शन चक्रच फिरवत असतो. आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे शेतातून धान्याच्या रूपाने मोत्याचं सुदर्शन म्हणजे चांगलं दर्शन, सुंदर असं दर्शन आपल्याला घडतं. या सुदर्शन चक्राचा, या सुदर्शन या शब्दाचा वेगवेगळा अर्थ कवीने इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे आपण या धरतीतून
धान्य पिकवूया आणि या धरतीला सुजलाम सुफलाम बनवूया, असं म्हटलेलं आहे कवीने. पुढचे बघा कडवं. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. या हाताने यंत्र डोलतं, श्रमशक्ती म्हणजे काय? तर जे शेतामध्ये श्रम केले जातात, कष्ट घेतले जातात, त्याची शक्ती म्हणजे त्याचं सामर्थ्य. श्रमशक्ती म्हणजे कष्टाचं सामर्थ्य. मंत्र बोलतात. मंत्र म्हणजे काय? जे शब्द उच्चारले जातात, घोषणा केली जातात, त्याला मंत्र म्हणतात. उत्क्रांती म्हणजे जेव्हा नवा बदल घडतो, म्हणजे जे जुनं आहे, ते जुनं जाऊन नवीन काहीतरी निर्माण होतं, त्याला म्हणतात उत्क्रांती. आणि ललकार याचा अर्थ काय? तर जयघोष करणं, याला म्हणतात ललकार. आता आपण बघूया, भारत हा कसा आहे? कृषी प्रधान देश आहे. येथे प्रामुख्याने शेती केली जाते. आणि जरी तो कृषी प्रधान देश असला, तरी येथे इतर उद्योगधंदे पण चालतात. ज्याप्रमाणे शेतकरी शेतात कष्ट करतात, त्याचप्रमाणे अनेक कामगार यंत्रांवर काम करतात. आता इथे म्हटलंय काय बघा, यंत्र डोलतात. यंत्र डोलतात म्हणजे काय? तर यंत्र चालतात आणि प्रगतीची चाके फिरू लागतात. यंत्र चालताना यंत्राचा जो आवाज होतो, तो जणू काही कामगारांच्या, जे कष्टकरी जी जनता आहे, त्यांचे जणू काही ते मंत्र बोलतायत असं वाटतं. म्हणजे जो यंत्राचा आवाज म्हणजे त्यांनी, त्या कष्टकरी जनतेने मंत्र बोलल्यानंतर जसा आवाज येईल तसा तो आवाज वाटतो. उद्योगाचे हे चक्र सतत चालू आहे. उद्योगाचे चक्र चालते. उद्योगाचे हे चक्र सतत चालू आहे आणि आपणही यात सहभागी होऊन नवनवीन शोध लावूया, असं कवी म्हणतोय. शेतीमध्ये नवीन-नवीन बदल करून, सुधारणा घडवून, तसेच उद्योग क्षेत्रामध्ये नव्या संकल्पना आणून आपली व आपल्या देशाची प्रगती करूया. आणि तसंच उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, सगळ्या आभाळावर नव्या गोष्टींचा जयघोष करूया. म्हणजे जसं-जसं जग बदलत जातं, तसं-तसं नवनवीन गोष्टी येत जातात आणि असे नवीन-नवीन बदल होणं गरजेचं आहे, तरच प्रगती होऊ शकते. तर अशी प्रगती आपण करूया, नवीन-नवीन शोध शोधूया. या शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन-नवीन शोध आणून ती अधिक सोप्या पद्धतीने कशी करता येईल, त्या शेतामधून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, याचा विचार करूया. आणि आपल्या या जगाचं नाव, आपल्या देशाचं नाव जगामध्ये प्रसिद्ध करूया. संपूर्ण जगात या नव्या संकल्पनांना नवे शोध आपण आपल्या मेहनतीने पोचूया. सगळ्या जगाला आपण दाखवून देऊया, की आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने आपण शेती करतो किंवा कशा पद्धतीने आपण उद्योगधंदे करतो, ज्यामुळे आपल्या देशाची प्रगती होते, हे आपण सगळ्या जगाला दाखवून देऊया. आता पुढचं बघा कडवं. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे, तेज नवा अवतार. हजार आम्ही एकी म्हणजे काय? तर एकजूट, एकत्र येऊन जी शक्ती निर्माण होते ती. बळकट म्हणजे शक्तिशाली. म्हणजे एकत्र येऊन आपण काय करूया? शक्ती निर्माण करूया. सर्वांचे हे हो एकच मनगट. तर मनगट कशाला म्हणतात? तर आपल्या हाताचा पंजा आणि हात यामधला जो भाग आहे, त्याला आपण मनगट म्हणतो. तर त्याला काय म्हटलेलं आहे इथे? हे मनगटाचा का शब्द वापरलाय? तर ते एकजुटीचे प्रतीक इथे त्यांनी म्हटलेलं आहे. झडते नौबत. झडते म्हणजे काय? तर वाजते, वाजणे. आणि नौबत म्हणजे नगारा जो वाजवला जातो तो. घराघरातून जन्म घेतसे तेज. तेज म्हणजे प्रकाश. आता या ओळीतून
कवीने काय केलंय तर संपूर्ण जगाला एकजुटीचं मंत्र सांगितलंय. म्हणजे एकजुटीचं महत्व काय आहे हे त्यांनी पटवून देताना कवी काय म्हणतात, की आमचा देश हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे जरी संस्कृती, कला, भाषा, खाद्य संस्कृती यामध्ये विविधता आढळली, तरीही सर्वजण एकच आहे. जरी वेगवेगळी भाषा बोलत असले, वेगवेगळ्या जाती धर्माचे असले, वेगवेगळे पदार्थ खात असले, वेगवेगळे उद्योगधंदे करत असले, तरी सर्वजण एकच आहे. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहतो, विविध भाषा बोलतो, वेश वेगवेगळे घालतो. आमची खाद्य संस्कृती जरी वेगळी असली, भिन्न असली, तरी आम्ही काय आहोत? एकच आहोत. आमचे मनगट एकच आहे. म्हणजेच एकीच्या बळाने आम्ही सर्व संकटांना सामोरे गेलो आहोत आधी आणि आत्ताही जात आहोत आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहू. या एकजुटीच्या शक्तीचा आम्ही विजय साजरा करतो. हे काय करतायत हे? नौबत वाजवतायत म्हणजे आम्ही त्याचा विजय साजरा करतोय. आणि घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार आणि अशा या सगळ्या एकत्र असलेल्या या घराघरामधून जे जन्म घेणारं बाळ जे आहे ते काय आहे? एक नवा अवतार घेऊन जन्माला येत आहे. आणि ही एकेची जी शक्ती आहे ती त्या बाळामध्ये सुद्धा आलेली आहे आणि त्याला त्याला सुद्धा काय होतंय? त्याची शक्ती काय आहे हे आम्ही त्यांना जाणवून देऊ आणि ते त्याचा वापर करतील पुढची आपली प्रगती करण्यासाठी. शेवटचं कडवं बघा. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. या विश्वाची, विश्व म्हणजे काय? जग. विभव म्हणजे वैभव, संपत्ती. संपदा म्हणजे संपत्ती. एकच अर्थ आहे दोघांचा पण. हस्त, हस्त म्हणजे काय? तर हात. हाताला समानार्थी शब्द आहे हस्त. शुभंकर, शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारा. आणि इथे हवाचा अर्थ, हवा म्हणजे पाहिजे, मला हवा असा, या अर्थाने इथे हवाचा अर्थ आहे. आणि जय जयकार म्हणजे काय? तर घोषणा देणं. आता ह्या 4 ओळींचा अर्थ बघा काय आहे. ह्या ज्या 4 ओळी आहेत, त्या ओळीमधून कवी काय म्हणतायत? आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. भारतीय संस्कृती प्राचीन व उच्च आहे. कृषी संस्कृती विविधतेतून एकता, एकजुटी या मूल्यामुळे आपल्या देशाने उच्च स्थान मिळवलेलं आहे. म्हणून कवी काय म्हणतात? आपल्या देशाची ही वैभवशाली संपत्ती आपण मनापासून जपू. ही जी विभव संपदा म्हटले, संपदा म्हणजे इथे पैशाच्या अर्थाने म्हटलेलं नाहीये संपत्ती. संपत्ती काय आहे? ती विविधतेतून एकता ही आपल्या देशाची संपत्ती आहे आणि ती आपण काय केली पाहिजे? जपली पाहिजे. आणि ती आम्ही जपतोय. आणि ती वाढावी यासाठीच एकजूट आपण केली पाहिजे. कृषी संस्कृती आपण जपली पाहिजे आणि यासाठी शुभ आशीर्वाद देणारे हात आपल्याला हवे आहेत. म्हणजे हे सगळं करण्यासाठी जे आत्तापर्यंत जपलं गेलेलं आहे ते पुढेही जपण्यासाठी, पुढच्या पिढीला हे सांगण्यासाठी आपल्या पाठीवर आशीर्वाद देणारा हात असला पाहिजे. म्हणजेच आपण जे शुभ कार्य करू त्यासाठी आपल्याला आशीर्वाद देणारे, आपल्याला प्रोत्साहन देणारे, आपल्या पाठीशी असणारे कोणीतरी हवंय. जेणेकरून आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल आणि आपण आपल्या देशाचा जय जयकार करू. अशा पद्धतीने कवीने या इथे काय केलेलं आहे? तर आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहिलंय. आणि ते स्वप्न कोणाला साकार करायचंय? तर ते आपल्याला, येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला साकार करायचंय. आणि ते कशा पद्धतीने करता येईल हे कवीने या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला ही कविता कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.